हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान या विषयाचा पहिला चॅप्टर सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या धड्याचे स्वाध्याय आणि प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत. आपण जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच नवनवीन एज्युकेशनल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे हाईप करायला बिलकुलही विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण स्वाध्याय प्रश्न उत्तरे जाणून घेऊया. तर या प्रकारे तुमचे सर्व प्रश्न आणि असणार आहे आणि उत्तर आपण जाणून घेणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा. तर उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे. जीवाणू सृष्टी मोनेरा, दुसरा आहे आदिजीव सृष्टी प्रोटिस्टा, शैवाल एकपेशीय असल्यास सृष्टी प्रोटिस्टा, बहुपेशीय असल्यास सृष्टी वनस्पती, चौथा आहे आदिकेंद्रकी सृष्टी मोनेरा, पाचवा आहे दृश्यकेंद्रकी मोनेरा सोडून इतर कोणतीही सृष्टी असू शकते, आणि सहावा आहे सूक्ष्मजीव सृष्टी मोनेरा किंवा प्रोटिस्टा. दुसरा प्रश्न आहे, सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा. तर हा देखील तक्ता अतिशय महत्त्वाचा आहे. पंचसृष्टी वर्गीकरण परीक्षेच्या दृष्टीने देखील तर हा पाठ करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सजीव, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय, एकपेशीयमध्ये येतो मोनेरा. यानंतर दृश्यकेंद्रकीमध्ये दोन घटक पडतात, एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीमध्ये प्रोटिस्टा येतो आणि बहुपेशीयमध्ये कवक, प्राणी आणि वनस्पती. यानंतर माझा जोडीदार शोधा म्हणजेच जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. आपण अ गट जाणून घेऊन लगेच उत्तरं जाणून घेऊया. कवक, कॅन्डिडा, प्रोटोझोआ, अमिबा, विषाणू, बॅक्टेरियोफेज, शैवाल, क्लोरेला, जीवाणू, आदिकेंद्रकी. अ गट आणि ब गट दिलेला आहे. आपण उत्तरं जाणून घेतले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा. दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहायचे आहेत. त्यातील पहिला आहे बघा, लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहेत. दुसरा आहे, कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. तिसरा आहे, अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो. चौथा आहे, प्लाझोडियममुळे आमांश होतो. आणि शेवटचा आहे, टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. तर याच्या आपण स्पष्टीकरणासह आपल्याला त्याचे उत्तर लिहायचे आहे. चूक असेल तरी देखील आपले स्पष्टीकरण आहे आणि बरोबर असेल तरी देखील. तर बघा, त्यातील पहिला होता, लॅक्टोबॅसिलाई हे उपद्रवी जीवाणू आहे. तर हे वाक्य चुकीचे आहे. स्पष्टीकरण जाणून घेऊया. लॅक्टोबॅसिलाई हे उपयोगी जीवाणू आहेत. दुधाचे दही बनवण्यासाठी त्याचा वापर करत असतो. शिवाय इतरही दुग्धजन्य पदार्थ तयार करताना लॅक्टोबॅसिलाई वापरतात. तसेच किण्वन प्रक्रियेत यांचा उपयोग हा होत असतो, जसं की दुधापासून आपण दही बनवतो. त्यानंतर पुढील आहे बघा, कवकांची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. तर हे विधान बरोबर आहे. स्पष्टीकरण जाणून घेऊया. वनस्पतीच्या पेशींची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते, मात्र कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करापासून बनलेली असते. तिसरं आहे वाक्य, अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो. तर हे वाक्य बरोबर आहे. स्पष्टीकरण जाणून घेऊया. अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग हा निघून जातो. त्यांना छद्मपाद म्हणजेच नकली पाय असे म्हणतात.
आणि हा छद्मपात ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला लागतो. अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करतो. नेक्स्ट आहे प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. तर हे वाक्य चुकीचे आहे. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो, तर एंटामिबा हिस्टोलिटिकामुळे अमांश हा होतो. पुढील आहे प्रश्न, टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. तर हे वाक्य चुकीचे आहे. स्पष्टीकरण आहे बघा, टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. वरती दिलेलं आहे जीवाणूजन्य, तर या ठिकाणी विषाणूजन्य हवा होता हे वाक्य, तर ह्या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. तर स्पष्टीकरणामध्ये आपण सांगितलेलेच आहे, टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे आणि या रोगांचे विषाणू वनस्पतीच्या पेशींनाच संसर्ग करतात. प्रश्न 5वा आहे, उत्तरे लिहा. विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा. तर पहिला आहे, अतिशय शास्त्रीय पायावर आधारित वर्गीकरण आहे. आदिकेंद्रकी सजीव इतर सजीवांपेक्षा निराळे असतात, म्हणून आदिकेंद्रकी सजीवांना निराळ्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे. तिसरं आहे, सर्व एकपेशीय दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीत केल्यामुळे युग्लिनासारख्या वादग्रस्त एकपेशीय सजीवाचे नेमके वर्गीकरण करता आले. चौथा फायदा आहे, कवक या वर्गाचे पोषण मृतोपजीवी असल्याने त्याचा समावेश स्वतंत्र सृष्टीत करण्यात आला आहे. आणि 5वा आहे, पंचसृष्टी वर्गीकरणानुसार पोषण पद्धती, पेशी संघटन, जीवन पद्धती आणि वर्गानुवंशिक संबंध या बाबी लक्षात घेतल्या जातात. यामुळे विटाकर यांनी मांडलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ही अचूक ठरते. उत्तरे लिहातील दुसरा प्रश्न आहे, विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा. तर यातील तुम्ही कोणतेही 4 पाठ केले किंवा लिहिले तरीही चालेल. विषाणू हे एक संरक्षक कवचामध्ये आच्छादलेले असतात. दुसरे वैशिष्ट्य, त्यांना अंकुचितार असे टोक असतात, ज्यांच्या साहाय्याने ते दुसऱ्या जीवाणूंच्या पेशीवर चिकटतात. तिसरं वैशिष्ट्य आहे, विषाणूंना पेशी रचना नसते. चौथं वैशिष्ट्य आहे, ते श्वसन करत नाहीत, चयापचय क्रिया करत नाहीत, तसेच त्यांची वाढही होत नाही, मात्र त्यांचे प्रजनन होते. 5वं वैशिष्ट्य आहे, विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच सक्रिय असतात, तर पेशीबाहेर ते सक्रिय नसतात. विषाणू हे अतिसूक्ष्म असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात. तर या प्रकारे या ठिकाणी 6 वैशिष्ट्ये दिलेली आहे. यातील तुम्ही कोणतेही 4 पाठ केले तरीही चालेल, परंतु लिहिताना तुम्ही वहीमध्ये संपूर्ण लिहा, जेणेकरून तुम्हाला सर्व वैशिष्ट्ये हे माहीत होतील व तुमच्या नजरेखालून देखील जातील. तिसरं आहे, कवकांचे पोषण कसे होते. उत्तर आहे, बहुसंख्य कवकातील पोषण पद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थावर कवके जगतात. कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते. पुढील प्रश्न आहे, मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो.
उत्तर आहे मोनेरा या सजीवसृष्टीत सर्व सजीव एकपेशीय असतात. त्यांच्यात स्वयंपोषी किंवा परपोषी अशा दोन्ही प्रकारच्या पोषण पद्धती आढळतात. हे सर्व सजीव आदिकेंद्रकी असून त्यात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात. या सृष्टीत निरनिराळे जीवाणू आणि नीलहरित शैवालांचा समावेश होतो. प्रश्न 6वा आहे, ओळखा पाहू मी कोण. त्यातील पहिला आहे, मला केंद्रक, प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात. मोनेरामधील सजीव. आ आहे, मला केंद्रक, प्रद्रव्य पटलयुक्त पेशी अंगके असतात. प्रोटिस्टामधील आदिजीव. ई, मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते. बुरशी किंवा कवकाचा एक प्रकार. ई, माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते. जीवाणू, काही आदिजीव. उ, मी माझ्या सारखी प्रतिकृती निर्माण करतो. विषाणू. आणि शेवटचा आहे बघा, माझे शरीर निरअवयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे. तर त्याचं उत्तर आहे शैवाल म्हणजे शेवाळ. सातवा प्रश्न आहे, अचूक आकृत्या काढून नावे द्यायची आहेत. तर जीवाणूंचे विविध प्रकार ही एक आकृती आहे. दुसरे आहे पॅरामेशियम. तिसरे आहे बॅक्टेरियोफेज. तर तिन्ही आकृती या व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे. त्यांची नावेही लक्षात ठेवायची आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर बघा, पहिला आहे जीवाणूंचे विविध प्रकार. तर जीवाणूंचे विविध प्रकार पडतात गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्प विरामकृती आणि सर्पिलाकार. तर या पद्धतीने आकृती आहे, तर ती तुम्ही काढायची आहे. दुसरी आकृती आहे पॅरामेशियम. अतिशय सोपी आकृती आहे. मोठे केंद्रक आणि छोटे केंद्रक. पुस्तकामध्ये देखील तुम्हाला आकृती दिलेली आहे. हवं तर ती बघून तुम्ही काढू शकता. तिसरा आहे प्रश्न बॅक्टेरियोफेज. तर या ठिकाणी या प्रकारची आकृती आहे. नावं लक्षात ठेवायची आहे आणि योग्यरित्या नावं द्यायची आहे. कॉलर, DNA युक्त शीर्ष, म्यानाप्रमाणे आवरण, तळातील चकती आणि पृच्छतंतू. आठवा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहायचे आहे. जीवाणू, कवच, विषाणू, शैवाल. तर विषाणू, जीवाणू, कवक आणि शैवाल या पद्धतीने उत्तर तुमचं यायला हवं. तर या प्रकारे चढता क्रम असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. विद्यार्थी मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या विषयाचे स्वाध्याय एक्सरसाइज हवे आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की कळवा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू छान अभ्यास करा. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलवर सर्व इयत्तेचे स्वाध्याय हे मिळून जातील. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.